नमस्कार, मी विजय मुसळे, करिअरवाला पुस्तकाचे लेखक आणि करिअर काउन्सिलर. मी परत एकदा तुमचे स्वागत करतो या करिअर प्लॅनर सिरीज मध्ये. आणि आजचा आपला विषय आहे करिअर इन इंजिनिअरिंग. इंजिनिअरिंगच्या बाबतीत असं बरंचदा म्हटलं पाहिजे की किती लोकांनी इंजिनिअरिंग केली. ऑलरेडी खूप सारे इंजिनियर्स मार्केटमध्ये आहे आणि परत इंजिनिअरिंगला स्कोप आहे का? तर जनरली मी तुम्हाला सांगू इच्छितो की इंजिनियर दोन टाईपचे राहते. एक असते क्वालिटी इंजिनियर आणि दुसरं असते कचरा इंजिनियर. जर तुम्ही क्वालिटी इंजिनियर असेल तर मार्केटमध्ये इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला प्रचंड प्रमाणे स्कोप आहे, काही अडचण नाहीये. पण तुम्ही इंजिनिअरिंग कशी करता त्याच्यावर सगळं काही अवलंबून असते. मग जर तुम्हाला क्वालिटी इंजिनियर जर बनायचं आहे तर तुम्हाला क्वालिटी कॉलेजमध्ये जाणं गरजेचं आहे आणि क्वालिटी कॉलेजमध्ये जाण्यासाठी तुम्हाला क्वालिटी एक्झाम देणं जरुरी आहे. बऱ्याचदा असं म्हटलं जाते की इंजिनिअरिंगचे ब्रँचेस किती असतात. जनरली आम्हाला माहित आहे की सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल ह्या जनरल ब्रँच आहे. पण आज मार्केटमध्ये जवळपास इंजिनिअरिंगच्या 25 म्हणजे 25 टाईपच्या ब्रँचेस उपलब्ध आहे आणि त्याच्यामध्ये नवीन नवीन टाईपच्या इंजिनिअरिंगच्या ब्रँचेस सुद्धा ऍड होत आहे. आणि जर आपल्याला इंजिनिअरिंग करायचं आहे, भारतातल्या टॉप कॉलेजमध्ये जायचं आहे, तर भारतातल्या टॉप कॉलेजमध्ये जाण्यासाठी सगळ्यात मोठी इंजिनिअरिंगची एंट्रन्स एक्झाम परीक्षा ती म्हणजे JEE जॉईंट एंट्रन्स एक्झाम. ही एक्झाम कोण कंडक्ट करतात? NTA नॅशनल टेस्टिंग एजन्सी नॅशनल लेवलला ही एक्झाम कंडक्ट करतं आणि ही एक्झाम असतं ऑनलाईन मोडवर. आणि ही एक्झाम केव्हा देणार? तर ही एक्झाम आपण जेव्हा विद्यार्थी 12वी मध्ये असतात तर 12वी मध्ये वर्षातनं दोनदा ही एक्झाम देता येते. एक एक्झाम असते ती ऑक्टोबर नोव्हेंबर ह्या टाइमला असते आणि दुसरी एक्झाम असते ती जानेवारी आणि फेब्रुवारी या टाइमला असते. या दोन एक्झाम पैकी ज्या एक्झाम मध्ये तुमचं स्कोरिंग, तुमचं पर्सेंटाईल जास्त असतात तो स्कोर तुमचा ऍट द टाइम ऑफ ऍडमिशन कन्सिडर केल्या जातं. तर आपण JEE बद्दल थोडक्यात माहिती बघूया. तर JEE कोणत्या कोणत्या कॉलेजच्या ऍडमिशन साठी असते? तर भारतामध्ये जे टॉप कॉलेज आहेत त्या टॉप कॉलेज मधले पहिले कॉलेज IIT. तर IIT ला जाण्यासाठी तुम्हाला JEE द्यावं लागेल. पण याच्यात एक गोष्ट तुम्ही थोडस समजून घ्या. JEE दोन टाईपची असते. पहिला पार्ट म्हणजे मेन्स, JEE मेन्स, आणि सेकंड पार्ट असतो JEE ऍडव्हान्स. जर तुम्हाला IIT ला ऍडमिशन पाहिजे असेल तर तुम्हाला पहिले JEE मेन्स अपियर करावं लागेल. आणि JEE मेन्स मध्ये अपियर केल्यानंतर जे काही विद्यार्थी असतात रिझल्ट झाल्यानंतर पहिले 2.5 लाख विद्यार्थी असतात. पहिले 2.5 लाख विद्यार्थी त्यांना क्वालिफाय केलं जाते JEE ऍडव्हान्स. आणि JEE ऍडव्हान्सच्या स्कोरिंगवर तुम्हाला भारतामध्ये जे काही IIT आहेत तिथे ऍडमिशन होतं आणि बाकीच्या कॉलेजला तुम्हाला ऍडव्हान्स द्यायची गरज नाहीये. फक्त JEE मेन्सच्या स्कोरवर तुमचं बाकीच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन होतं. अपवाद परत 2-4 कॉलेज आहे, अगदी काही कॉलेज आहे त्या कॉलेजमध्ये जाण्यासाठी तुम्हाला JEE ऍडव्हान्स द्यावं लागतं. त्याच्यामध्ये IISc बँगलोर असेल किंवा IISER चे कॉलेज असेल किंवा IIST हे कॉलेज असेल त्याला तुम्हाला JEE ऍडव्हान्स द्यावं लागतं. बाकीच्या सगळ्या कॉलेजसाठी तुम्हाला JEE मेन्स वरच ऍडमिशन होतं. तर आपण बघूया की प्रत्येक कॉलेजमध्ये किती सीट्स असतं आणि किती नंबरचे कॉलेज आहे या भारतामध्ये. तर IITच्या बाबतीमध्ये आपण बघतो तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी भारतामध्ये अप्रॉक्सिमेट 23 IITs आहे आणि 23 IITs मध्ये जवळपास 17,000 विद्यार्थी म्हणजे तिथली इनटेक कॅपॅसिटी आहे 17,000. हे आकडे अप्रॉक्सिमेट जवळपास आहेत. त्याच्यानंतर दुसऱ्या टाईपचे जे कॉलेज असतात त्या कॉलेजला आपण म्हणतो NIT नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. जवळपास प्रत्येक स्टेटमध्ये एक. जर महाराष्ट्राचा विचार केला तर नागपूरला VNIT चं कॉलेज आहे, ते झालं आपलं NIT चं कॉलेज. असे भारतामध्ये 32 कॉलेज NIT चे आणि त्याच्यामध्ये जवळपास सीट्स आहे 24,000 सीट्स. त्याच्यानंतर IIIT इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी जवळपास भारतामध्ये 26 आणि त्याच्यामध्ये टोटल अप्रॉक्सिमेट सीट्स आहे 8,500. त्याच्यानंतर जे दुसरे कॉलेज आहे त्याला म्हणतो आपण GFTI गव्हर्नमेंट फंडेड टेक्निकल इन्स्टिट्यूट, ज्यामध्ये IISc बँगलोर येऊ शकतं किंवा मग IISER येऊ शकतं का इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम अँड एनर्जी हे कॉलेज येऊ शकतं GFTI मध्ये. ते कॉलेज आहे भारतामध्ये 35 आणि अप्रॉक्सिमेट सीट्स आहे 9,000. तर आपण बघू शकतो की हे कॉलेज आहे आणि या कॉलेजची संख्या भारतामध्ये एवढे आणि टोटल नंबर्स ऑफ सीट्स आहे. तर आपल्याला एक अंदाज येतो की भारतामध्ये 100 पेक्षा जास्त हे कॉलेज आहे ज्यांना आपण टॉपचे कॉलेज असे म्हणतो. आणि या कॉलेजचे जे सीट्स आहेत तर जवळपास 55,000 ते 60,000 सीट्स या कॉलेजमध्ये उपलब्ध आहे. मग असं विचारलं जाते की कॉम्पिटिशन किती आहे. तर JEE साठी खूप जास्त कॉम्पिटिशन आहे. तर थोडक्यात आपण त्याचा एक बघूया की काय लेवलची कॉम्पिटिशन आहे.
तर अप्रॉक्सिमेट आपल्या सीट्स होत आहे JEE साठी 55,000 ते 60,000 आणि दरवर्षी JEE ला अपिअरिंग एक्झाम देणारे विद्यार्थी किती असतात? तर जवळपास आकडा आहे मागच्या वर्षीचा 10 लाख. तर 10 लाख विद्यार्थी JEE ला दरवर्षी अपिअर होतात आणि त्यांच्या वाट्याला जवळपास सीट्स येतं 60,000 समथिंग. म्हणजे कॉम्पिटिशन काय लेवलची आहे? तर एखाद्या क्लासमध्ये जर 100 विद्यार्थी असणार तर 100 विद्यार्थ्यांमागे किती जागा आहे? तर हार्डली 5 किंवा 6 किंवा 7 जागा आहे. तर या लेवलची कॉम्पिटिशन आहे. मग जो जिता वही सिकंदर. जर तुम्हाला एक्झामची प्रिपरेशन करायची आहे तर ज्या दिवशी तुम्ही ठरवलं त्या दिवशीपासनं जर प्रॉपर प्लॅनिंग केली नाही, एक्झामच्या मागे लागलं तर नक्कीच यश तुमचं आहे. आणि यामध्ये एक परत एक अडचण आहे की कुठल्या कॉलेजमध्ये जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर या JEE च्या स्कोरिंगवर ऍडमिशन होतं. पण परत एक क्रायटेरिया आहे की तुम्ही 12वीचा जो काही तुमचा बोर्ड आहे, एक तो तुमचा स्टेट बोर्ड असेल किंवा CBSE असेल, या बोर्डमध्ये तुम्हाला बोर्डचे पर्सेंटेज असायला हवे 75. तर 75% तुमचे बोर्डमध्ये असणं गरजेचं आहे. आणि हे जर नसेल आणि तुमचं स्कोरिंग थ्रू ऍडमिशन जरी होत असेल आणि बोर्डमध्ये पर्सेंटेज जर तुमचं नसेल तर तुमची ऍडमिशन तिथं होणार नाही या कॉलेजला. आणि दुसरी गोष्ट, आपण जर कॅटेगरीमध्ये असाल तर SC ST यांच्यासाठी थोडीशी सवलत आहे 65%. तर हा बेसिक क्रायटेरिया आहे आणि या क्रायटेरियाच्या बेसिसवर तुमच्या त्या पर्टिक्युलर कॉलेजमध्ये ऍडमिशन होणार आहात. तर आपण JEEचा पेपर पॅटर्न कसा असते ते आपण बघूया. बरेचदा लोकांना असं वाटते की JEEचा एकच पेपर असतो. नाही, JEEचे 3 पेपर आहेत, पेपर 1, पेपर 2, पेपर 3. तर पेपर 1 काय आहे ते आपण इथं बघूया. पेपर 2 आणि पेपर 3 आपण नंतरच्या पार्टमध्ये बघूया. तर पेपर 1 जो असतो तो असतो BE BTech, बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी किंवा बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग 4 वर्षाच्या डिग्रीसाठी पेपर 1 असतो. आणि पेपर 1 चा जो एक्झाम पॅटर्न आहे तो या प्रकारे आहे की 2 सेक्शन असतात, सेक्शन A, सेक्शन B. तर पहिल्या सेक्शन मध्ये आणि दुसऱ्या सेक्शन मध्ये सब्जेक्ट कॉमन आहे, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स. आणि पहिला जो सेक्शन आहे A, त्याच्यामध्ये जे काही प्रश्न विचारले जाणार, जे काही क्वेश्चन्स विचारले जाणार ते असणार आहे MCQ म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन. 4 ऑप्शन आहे आणि तुम्हाला एक ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तर त्याच्यामध्ये फिजिक्सचे 20 क्वेश्चन इंटू 4 म्हणजे एक करेक्ट आन्सर असेल तर त्याला 4 मार्क्स मिळणार, निगेटिव्ह मार्किंग आहे. आणि तुमचं जर उत्तर चुकलं असेल तर त्याला 0.25 म्हणजे 1/4 निगेटिव्ह होणार, मायनस होणार. म्हणजे 4 करेक्ट असेल तर 4 मार्क्स मिळणार आणि रॉंग जर असेल तर तुमचा 1 मार्क्स डिडक्ट होणार. तर केमिस्ट्रीसाठी 20 इंटू 4 आणि मॅथ्ससाठी 20 इंटू 4 हे सेक्शन A साठी आहे. सेक्शन B मध्ये 12 क्वेश्चन्स आहे. तर म्हणजे सेक्शन B मध्ये फिजिक्स साठी 10 क्वेश्चन आणि यू हॅव टू सॉल्व एनी 5 क्वेश्चन अमॉंग 10. त्याच्यानंतर केमिस्ट्रीसाठी सेम आणि फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स साठी सुद्धा सेम. पण सेक्शन B मधले जे काही क्वेश्चन्स आहेत, जे काही प्रश्न आहेत ते असणार आहे NVQ म्हणजे न्यूमरिकल व्हॅल्यू क्वेश्चन्स. मग हे न्यूमरिकल व्हॅल्यू क्वेश्चन्स काय, त्याच्यामध्ये ऑप्शन्स राहणार नाही आहे. तुम्हाला प्रश्न असेल, प्रश्न सॉल्व्ह करायचा आणि सॉल्व्ह केल्यानंतर जे काही आन्सर येतं ते न्यूमरिकल व्हॅल्यू 1 2 3 4 0.5 समथिंग ते तुम्हाला तिथं राईट डाऊन करायचं आहे. तर या प्रकारे हे क्वेश्चन असतात. तर टोटल क्वेश्चन झाले तुमचे 90, ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहे 75. आणि टोटल जर मार्किंग जर म्हटलं तर फिजिक्स मध्ये मार्क्स आले तुमचे टोटल 100, केमिस्ट्रीमध्ये 100 आणि मॅथ्स मध्ये 100. टोटल पेपर झाला तुमचा 300 मार्क्सचा आणि टाइम ड्युरेशन असतं 3 तास. तर हे 3 तास तुमचं करिअरचं प्लेन टेक ऑफ होणार आहे की लँड होणार आहे हे तुमच्यावर डिपेंड करतं. त्या 3 तासाची जरी मेहनत असेल तरी पण त्या 3 तासाच्या मेहनतीसाठी तुम्ही 2 वर्ष काय करता त्याच्यावर ते पूर्ण डिपेंड आहे. त्याच्यामुळे तयारीला लागा आणि जर प्रॉपर प्लॅनिंग, प्रॉपर तयारी, डेडिकेशन आणि या सगळ्या गोष्टी जर तुम्ही अर्ली सुरुवातीपासून जर करत असाल तर डेफिनेटली तुम्ही JEE एक्झाम क्रॅक करू शकता. तर मित्रांनो, या पार्ट मध्ये आपण बघितलं की JEE आणि ह्या सगळ्या गोष्टीची माहिती. पुढच्या पार्ट मध्ये आपण इंजिनिअरिंगच्या वेगवेगळ्या ज्या काही इंटरेस्ट एक्झाम आहे त्या एक्झामची आपण माहिती देऊ. तोपर्यंत धन्यवाद.